नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी बांधवांचं 2022 असेल, 23 असेल आणि 2024 असेल मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून नुकतंच केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या माध्यमातून पीक विमा वाटप हे करण्यात आलेलं आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ते जमाही झालेलं आहे। यामध्ये अद्याप काही शेतकरी बांधव अजूनही बाकी आहे, त्यांनाही दुसऱ्या टप्प्यामध्ये वितरण केलं जाईल अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। परंतु मित्रांनो, आता शेतकरी बांधवांचा असा प्रश्न आहे की 2022 आणि 2023 मधील जो 75% पीक विमा आहे तर तो अजूनही आमच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही। मग तो नक्की केव्हा जमा होणार आणि यासाठी कोणकोणती जिल्हे पात्र असणार आहे ती संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये 75% पीक विम्यासाठी तुमचा जिल्हा पात्र आहे की नाही हे तुमच्या लक्षात येईल। तर शेतकरी मित्रांनो, आता सर्वात अगोदर आपण हे जाणून घेऊया की कोणकोणती जिल्हे यासाठी पात्र आहेत आणि त्यानंतर आपण जिल्हाने अपडेट जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये नाशिक जिल्हा, धुळे जिल्हा, सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हा, अहिल्यानगर, नागपूर, यवतमाळ, बुलढाणा, धाराशिव, वाशिम, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, त्यानंतर धुळे, यवतमाळ, लातूर, बीड आणि परभणी ही संपूर्ण जिल्हे जी आहे तर या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये 75% पीक विमा मंजूर आहे आणि या जिल्ह्यांना तो लवकरात लवकर मिळणार आहे। मित्रांनो, आता आपण जिल्हानिहाय अपडेट जाणून घेऊया। सर्वात अगोदर जिल्हानिहाय अपडेट जाणून घेण्या अगोदर हे लक्षात घ्यायचं आहे की 75% पीक विमा हा कोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर होत असतो किंवा 75% पीक विम्यासाठी पात्र होण्यासाठी त्या जिल्ह्याला काय असणं आवश्यक असतं। शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याची अंतिम आनेवारी ही काढली जाते। ही अंतिम आनेवारी नुकसान किती झालं वर्षामध्ये शेती पिकांचं त्यावरती आधारित असते आणि ही अंतिम आनेवारी काढण्याचा अधिकार हा त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना असतो। मग आता प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्यावेळेस अंतिम आनेवारी काढली जाते तर ही अंतिम आनेवारी 50 पैसेच्या आत येते किंवा मग 50 पैसेच्या वर येत असते। ज्या जिल्ह्याची अंतिम आनेवारी ही 50 पैसेच्या आत येते तर तो जिल्हा 75% पीक विम्यासाठी पात्र असतो आणि ज्या जिल्ह्याची अंतिम आनेवारी ही 50 पैसेपेक्षा जास्त असते तर तो जिल्हा 75% पीक विम्यासाठी पात्र नसतो। मग आता 2022 आणि 2023 मध्ये नक्की कोणकोणते जिल्हे 75% पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत, कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळे पात्र आहेत हे आपण सविस्तर जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर विचार केला तर हिंगोली जिल्ह्याचा विचार जर अगोदर केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये खरीप पीक विमा खरीप 2022 आणि खरीप 2023 या कालावधीमध्ये शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि यामध्ये वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ, हिंगोली, सेनगाव ही जी काही तालुके आहे या तालुक्यातील जे काही महसूल मंडळे आहेत तर या महसूल मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि यासाठी अंतिम आनेवारी जी काढलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्याच्या, तर हिंगोली जिल्ह्याच्या अंतिम आनेवारी 50 पैसेच्या आत आलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना, हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की हिंगोली जिल्ह्यासाठी 75% पीक विमा हा मंजूर झालेला आहे। त्यानंतर मित्रांनो, नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर नांदेड जिल्ह्यामधील अर्धापूर असेल, नांदेड असेल, भोकर असेल, लोहार असेल, कनवट असेल, धर्माबाद, हिमायतनगर, माहूर, कंधार आणि उमरी ह्या सर्व तालुक्यांमधील महसूल मंडळांमध्ये 75% पीक विमा मंजूर आहे, कारण या सर्व तालुक्यांची अंतिम आनेवारी ही 50 पैसेच्या आत आलेली आहे। त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा अंतिम आनेवारी 50 पैसेच्या आत आली असल्यामुळे परभणी जिल्हा सुद्धा 75% पीक विम्यासाठी पात्र आहे। त्यानंतर बीड जिल्ह्याचा विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये बीड असेल, गेवराई असेल, धारूर असेल, परळी असेल, पाटोदा असेल, आष्टी असेल, शिरूर असेल, माजलगाव, वडवणी, केज आणि अंबाजोगाई या सर्व तालुक्यांमध्ये 50 पैसेच्या आत अंतिम आनेवारी आल्यामुळे ही सर्व तालुके सुद्धा 75% पीक विम्यासाठी पात्र आहेत। आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर जालना जिल्ह्यामध्ये एकूण जालना, परतूर, भोकरदन, मंठा, अंबडगण, समगी, जाफराबाद आणि बदनापूर या सर्व तालुक्यांची अंतिम आनेवारी ही 50 पैसेच्या आत आलेली आहे। त्यामुळे जालना जिल्ह्यातील सुद्धा या सर्व तालुक्यातील महसूल मंडळांमध्ये 75% पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा आहे। या सर्व तालुक्यातील सर्व महसूल मंडळांना 75% पीक विमा हा मिळणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कन्नड, सोयगाव, फुलंब्री, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर, खुलताबाद, पैठण आणि वैजापूर या सर्व तालुक्यांमध्ये 50 पैसेपेक्षा आत आनेवारी आलेली असल्यामुळे ही सर्व तालुके
75% पीक विम्यासाठी पात्र आहेत. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामधील एकूण भूम, वाशी, कळंब, तुळजापूर, परंडा, उमरगा या तालुक्यांमधील एकूण 46 महसूल मंडळे हे धाराशिव जिल्ह्यातील पात्र आहेत. 50 पैसेपेक्षा आत अंतिम आणेवारी आल्यामुळे 75% पीक विम्यासाठी ही सर्व जिल्हे, तालुके आणि या तालुक्यातील महसूल मंडळे पात्र आहेत. त्यानंतर मित्रांनो, नाशिक असेल, धुळे असेल, सोलापूर असेल, पुणे असेल, अहिल्यानगर जिल्हा असेल, नागपूर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, त्यानंतर बुलढाणा, वाशिम, अकोला आणि अमरावती ही जी काही उर्वरित जिल्हे आहेत, तर या उर्वरित जिल्ह्यांची सुद्धा अंतिम आणेवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जी अंतिम आणेवारी काढण्यात येते, त्या अंतिम आणेवारीनुसार अंतिम आणेवारी ही 50 पैसेच्या आत आलेली आहे. त्यामुळे ही सर्व जिल्हे, या सर्व जिल्ह्यातील तालुके आणि त्या तालुक्यांमधील महसूल मंडळ हे 75% पीक विम्यासाठी पात्र आहेत. त्यांनाही लवकरात लवकर 75% पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे. तरी मित्रांनो, एकंदरीत जर आपण पाहिलं तर 2022, 2023 आणि 2024 या तीनही वर्षांमधील जो पीक विमा आहे, खरीप आणि रब्बी, तर या पीक विम्यासाठी सुद्धा संपूर्ण 34 जिल्हे, महाराष्ट्र राज्यातील 34 जिल्हे पात्र आहेत आणि त्या जिल्ह्यांमध्ये त्याचं वाटप देखील झालेलं आहे. काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम पोहोचलेली आहे, परंतु काही शेतकरी बांधव अद्यापही त्यापासून वंचित आहे. तेही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम ही पोहोचेल अशी माहिती, किंवा पीक विमा त्यांनाही दिला जाईल अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आलेलीच आहे. परंतु मित्रांनो, आता जे पीक विमा वाटप झालेला आहे, तर त्यामध्ये पहिला टप्पाच पीक विमा वितरण झालेला आहे आणि दुसरा टप्पा अद्यापही बाकी आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांना पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा वितरण झालेलं नाही आणि ते पीक विम्यासाठी पात्र आहेत, तर अशा सर्व शेतकरी बांधवांना येत्या काळामध्ये, म्हणजे जो दुसरा टप्पा वितरण केलं जाईल पीक विम्याचं खरीप आणि रब्बी हंगामासाठी, दुसरा टप्पा जो वितरण केलं जाईल त्या वितरणामध्ये, म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही नक्कीच पोहोचली जाईल. मित्रांनो, एकंदरीत जर आपण पाहिलं तर अहिल्यानगर, धुळे, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, जळगाव, जामखेड, त्यानंतर अहिल्यानगर, नाशिक, पुणे, जालना, बीड, हिंगोली, परभणी, यवतमाळ या संपूर्ण जिल्ह्यांचा जर आपण विचार केला तर या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं. सरकारच्या माध्यमातून जो काही पीक विमा वितरण करण्यात आलेला आहे, तर हे वितरणामध्ये खूप तफावत आपल्याला पाहायला भेटते. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा याबद्दल चर्चा केलेली आहे. खूप तफावत पाहायला भेटते. काही म्हणजे एका जिल्ह्यातील एका शेतकरी बांधवाला पीक विमा रक्कम वेगळी भेटलेली आहे, तर दुसऱ्या शेतकरी बांधवाला पीक विमा रक्कम वेगळी भेटलेली आहे. काही शेतकरी बांधवांना अगदी तुटपुंजी रक्कम भेटली, तर काही शेतकरी बांधवांना थोडीशी दिलासादायक रक्कम भेटली.